नमस्कार शेतकरी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर हे आहेत आमचे बिट्टलचे 2 बोकड। अगोदर आम्ही एक बोकड 4,500 रुपयाला घेतला। त्यानंतर पुढच्या शनिवारी आम्ही परत एका महिन्याचा बोकड 6,000ला घेतला। आता आमच्याकडे झाले हे 2 बिट्टलचे बोकड। आधी आमच्याकडे फक्त एकच बोकड होता, तो पण प्युअर गावरान जातीचा। तर हे आम्ही ब्रीडर म्हणून नंतर लहानाचे मोठी करणारे यांना। आता यांचं वय म्हणजे वेट सध्या 9 किलो आणि 10.5 किलो आहे दोघांचं। तर बिट्टल बोकडचे वैशिष्ट्य आहे त्यांचे शिंगाचा आकार असा पाठीमागं असतो थोडासा बॅक साईडनी, आणि त्यांचे कान एकदम लांब लांब असतात, आणि नाक असं फुगीर आकाराचा असतो, रोमन नोज शेप। आणि बिट्टलचे बोकड म्हणजे कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नफा देणारे आहेत। तर बिट्टल शेळी ही मांस आणि दूध उत्पादनासाठी ओळखली जाते। आणि शेळी पालनामध्ये एकदम खूप मोठं शेड पाहिजे, चांगलं पाहिजे असं भाग नाही आहे। तुम्ही पाहू शकता आमचे बोकड आम्ही अगदी पलंगाच्या पायाला बांधलेले आहेत, आणि दिवसभर ते इथंच असतात आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली। आम्ही संध्याकाळी त्यांना जाळीमध्ये घालतो। तर आम्ही हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून चालू केला होता, आणि आता आम्हाला त्याच शेळ्या मेंढ्याशिवाय करमत पण नाही त्यांना पाहिल्याशिवाय। चल, कशी वाटले आहे तुम्हाला आमचे बिट्टलचे बोकड? व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा। तोपर्यंत बाय, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझा येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तोपर्यंत बाय, काळजी घ्या। तो आहे बिट्टल, आणि हे आपल्या गावरान शेळ्यांची बोकड। बघा तुम्ही, त्या बोकडमध्ये आणि या बोकडमध्ये खूप जास्त फरक आहे। याचे कान जरा आखुडे, आणि याचे नोज पण बघा। आणि मला तरी असं वाटतं की बिट्टल बोकडापेक्षा आपले गावरान जातीचं बोकडच एकदम चांगलं आहे। बिट्टल जातीचं बोकड ना असं एकदम म्हणजे ॲग्रेसिव्ह असतो, त्याच्या जवळ जरी गेले ना ते लगेच मारायला लागतं। 1च महिन्याची पिल्लं तरी पण असले मार्केट ना, आणि आमचे 2-2 वर्षाचे गावरान बोकड जवळ जरी गेलं ना सोडायला बांधायला, तरी सुद्धा ते काहीच करत नाही, एकदम शांत असतात। तसं त्या बिट्टलच्या बोकडाला आपण किती जीवला, त्यांना पेंड चारा, बाटलीने दूध पाजा, काही केलं तरी पण ते त्याच्या मालकाला मारणार म्हणजे मारणारच। तसं हे नाही। तर कधी पण मी तरी म्हणते तुम्ही गावरान जातीच्या शेळी पाळा, तुम्हाला जर शेळी पालन काय करायचं असेल तर। आणि जर म्हातारपणाला जर बिट्टलच्या बोकडनी जर मारला ना, तर मला नाही वाटत ते माणूस खरंच बरा होईल म्हणून।